तुम्ही कधी कुठल्या जर्मन शेफर्डला फुटबॉल खेळताना बघितलंय का? स्क्रीनवर जो तुम्ही पाहताय त्याचं नाव आहे रॉनी. आमचा रॉन्या आपल्या तुमच्यासारखा एक फुटबॉल वेडा माझा मित्र. माझ्या एका बालपणीच्या मित्राच्या घरी मी जेव्हा जायचो तेव्हा मला रॉन्या भेटायचा बरं का. आणि तो बाकी सगळ्यांशी तो ठरलेला खेळ खेळायचा की कोणीतरी बॉल टाका आणि मी तो तुम्हाला बॉल आणून देतो, मग परत टाका, परत आणून देतो आणि असं चालू राहणार. पण तो माझ्याशी तो खेळ खेळायचा नाही, तो माझ्याशी फुटबॉल खेळायचा. कारण एक दोनदा झालं काय की त्यानं मला बॉल आणून दिला आणि तो बॉल मी पायानं लांब मारला आणि त्याचं डायरेक्ट फुटबॉलची स्किल अनलॉक झाली. मग त्यानं पण तो बॉल असा पायानं आमच्याकडे आणून द्यायला चालू केलं. मग आम्ही काय विचार केला, हा जर्मन शेफर्ड आहे, याचा इंटेलिजन्स जो आहे तो जागा झालाय, म्हणून आम्ही त्याला थेट ग्राउंडवर घेऊन जायला चालू केलो. आणि तुम्ही विचार करा की तो अक्षरशः आमच्या सोबत फुटबॉल खेळायचा. ड्रिबलिंग करून, लोकांना नटमेग मारून म्हणजे ढेंगा काढून रॉन्याला मी आमच्या सोबत फुटबॉल खेळवलेला आहे. या सगळ्या आठवणींचे तुम्हाला दाखवायला आता लगेच इमिजिएटली व्हिडिओ माझ्याकडे अवेलेबल नाहीत. आणि आज रॉन्या पण माझ्यापाशी नाही. रॉन्या आम्हाला सगळ्यांना सोडून गेला. सकाळी शनिवारी त्याचं निधन झालं. आणि तुमच्यापर्यंत माझ्या एका फुटबॉल वेड्या मित्राची ही कथा पोचवावी असं मला वाटलं, म्हणून ही कथा तुम्हाला सांगितली. रॉन्याशिवाय माझं फुटबॉल कधीच कंप्लीट होऊ शकत नाही. मी दैनिक फुटबॉल काढणार आणि एवढे लोक माझ्यासोबत गोळा होतील असं जर मला वाटलं त्यावेळी असतं तर मी रॉन्यासोबत खूप व्हिडिओ काढून ठेवले असते. पण टाटा रॉन्या, जिथं असशील तिथं तू खुश असशील आणि तिथं सुद्धा तू फुटबॉल खेळत असशील, सगळ्यांना आनंद देत असशील. तू खूप संस्कारी होतास, तू खूप वेल मॅनर्ड होतास, वेल ट्रेंड होतास, तुझ्यात एटिकेट्स होते आणि एक प्युअर जर्मन शेफर्ड जो असतो त्याचं तू एक सगळ्यात बेस्ट उदाहरण होतास. तुला आयुष्यभर मी मिस करणार, तुझी आयुष्यभर आठवण येईल. आणि दैनिक फुटबॉलवरती हा जो लोक व्हिडिओ बघतायत त्यांना सुद्धा येईल.